Good morning friends, welcome in JSPM YouTube channel Kannada. Today I am going to teach you noun clause, adjective clause and adverb clause. You know there are four kind of sentence: assertive sentence, interrogative sentence, exclamatory sentence and imperative sentence, and other three types. The first one is simple sentence, compound sentence and complex sentence. In a complex sentence, some example are noun clause, adjective clause and adverb clause. Before this period, you listen this word noun, adjective, adverb, etc. in a part of speech. आता बघा, तुमच्यासाठी हा शब्द एक वेगळा आहे, क्लॉज, नाउन क्लॉज. आता व्हॉट इज नाउन क्लॉज? आता यू नो दॅट हियर इज गिवन वन एक्झाम्पल टू यू. या ठिकाणी बघा तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे. आता या वाक्यामध्ये दिस इज अ सेंटेन्स, याला काय म्हणूया आपण? सेंटेन्स म्हणूया. आता इन दिस सेंटेन्स देर आर टू ॲक्शन, म्हणजे दोन शब्द समूह या सेंटेन्समध्ये आहेत. आपण जर पाहिलं तर फर्स्ट group of word and this second group of word. आता I hope and second group of word that they will succeed. आता this is two action, two clauses. The first sentence, आता when we see the meaning of this first clause, I hope. I hope means in Marathi मला आशा आहे. आता when I say like this, that time you say yes, you have hope means this is a main clause. हे काय झालं तर main clause झालं. And when I say that they will succeed, ज्याला मी तुम्हाला म्हणणार की ते यशस्वी होतील, that time you ask the question, yes, who, when, how. In these types questions create here when you listen this sentence more and more time. आता when I say like this, that time you ask in these types question, तुम्ही अशा पद्धतीचे क्वेश्चन करणार. म्हणजेच काय, तर हे जे काही सेकंड ग्रुप ऑफ वर्ड आहे, हे जे काही सेकंड क्लॉज आहे, हे कसं आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे. का तर या सेकंड सेंटेन्सना स्वतःचा असा अर्थ त्या ठिकाणी नाही. म्हणजेच काय, तर दिस सेंटेन्स इज डिपेंड अपॉन टू द फर्स्ट सेंटेन्स विथ द मेन क्लॉज. म्हणून या वाक्याला आपण काय म्हणूया तर सबऑर्डिनेट क्लॉज म्हणूया. काय म्हणूया? सबऑर्डिनेट क्लॉज. आता वाय वी से लाईक दिस, आपण असं का म्हणतोय? कारण पहिलं वाक्य काय आहे तर मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, कारण हे वाक्य अर्थपूर्ण आहे. हे दुसरं जे काही वाक्य, या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काय आहे तर सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, पण एकंदरीत या वाक्याचा पूर्ण अर्थ त्या ठिकाणी बोध होत नाही. म्हणून हे कसं आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे. या सबऑर्डिनेट क्लॉजला केव्हा अर्थ प्राप्त होत असतो की ज्या वेळेला हे वाक्य या मेन क्लॉजला, प्रिन्सिपल क्लॉजला जोडलं जात असतं. दॅट टाइम्स that second sentence become meaningful. म्हणजेच काय तर हे जे काही सबऑर्डिनेट क्लॉज आहे when joined to the main clause, that time this total sentence become a meaningful. आता एकंदरीत जर आपण पाहिलं, when we ask the question to the hope means हा जो काही सब्जेक्ट आहे, हे जे काही वर्ब आहे, या वर्बला जर आपण या ठिकाणी क्वेश्चन केला व्हॉट ने, व्हॉट होप, काय व्हॉट होप, दॅट टाइम वी हॅव गेट किंवा वी हॅव गॉट द आन्सर, त्याला आपल्याला कोणतं उत्तर मिळतं आहे दॅट दे विल सक्सीड. काय उत्तर मिळतंय आपल्याला? दॅट दे विल सक्सीड. आता आय होप म्हणजे एकंदरीत व्हॉट ने क्वेश्चन, कोणती आशा आहे तुम्हाला, काय आशा आहे, कोणतं उत्तर मिळतंय दॅट दे विल सक्सीड. म्हणजेच काय की ते यशस्वी होतील, हे त्या ठिकाणी काय मिळतंय आपल्याला तर उत्तर मिळतंय. म्हणजेच या व्हर्बला, या सब्जेक्टच्या व्हर्बला क्वेश्चन केल्यानंतर जे काही उत्तर मिळतंय ते या सब्जेक्टचं व्हर्बचं काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि यू नो दॅट ऑब्जेक्ट काय बनत असतं तर सब्जेक्ट बनत असतं. आपण पाहिलेलं आहे, कुठं पाहिलेलं आहे? वेन वी लर्न चेंज व्हॉइस. आपण ज्या वेळेला चेंज व्हॉइस हा टॉपिक शिकलो. कोणता टॉपिक? चेंज व्हॉइस. याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे एकंदरीत? आता फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण घेऊया कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं. त्या टाईपचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे तर एस प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता V4 मीन्स वॉट? वर्ब प्लस ING. V4 मीन्स वर्ब प्लस ING. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आता हे ॲक्टिव्ह, म्हणजे हा जो काही फॉर्म्युला आहे
हा ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला आहे, कंटिन्युअस प्रेझेंटचा ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला. आपण ज्यावेळेला हे वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये करू त्यावेळेला कसं करणार आपण हे वाक्य, तर ऑब्जेक्ट अगोदर सुरुवातीला घेणार, त्याच्यानंतर एम, इज, आर, त्याच्यानंतर आपण काय घेणार तर बीइंग घेणार, बीइंग नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेणार, त्याच्यानंतर बाय घेणार आणि बाय नंतर कर्त्याची द्वितीया घेणार. आता एकंदरीत ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना हा जो काही ऑब्जेक्ट आहे, दिलेल्या वाक्यातील जो काही ऑब्जेक्ट आहे तो चेंज म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना काय बनलेला आहे तर सब्जेक्ट बनलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं हा जो काही ऑब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट बनत असतो. काय बनत असतो? सब्जेक्ट बनत असतो. आणि सब्जेक्ट काय असतं तर नाउन क्लॉज, नाउन असतं. सब्जेक्ट काय असतं? नाउन असतं. म्हणजे हे संपूर्ण वाक्य जे काही आहे हे या ठिकाणी काय बनलं तर नाउन बनलं. आता परीक्षेमध्ये बघा तुम्हाला अशा पद्धतीचं एक वाक्य दिलं जात असतं आणि त्या वाक्याखाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले असते की अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज किंवा एकंदरीत नाउन क्लॉज खाली अंडरलाईन करा, अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले असते. त्यावेळेला एकंदरीत आपल्याला या दॅट पासूनच्या पुढच्या वाक्याच्या खाली काय करायचे? अंडरलाईन करायचे. कारण का तर हे जे काही आहे हे संपूर्ण वाक्य या ठिकाणी काय आहे तर नाउन आहे, पण ऑलरेडी हे वाक्य हे काय आहे तर क्लॉज आहे. सो वी से इट इज द नाउन क्लॉज, म्हणून आपण याला काय म्हणूया तर नाउन क्लॉज असं म्हणूया. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स बघा, आय नो व्हेअर ही लिव्स. कसं वाक्य दिलेलं आहे? आय नो व्हेअर ही लिव्स. दिस इज अ सेंटेन्स. हे काय आहे तर एक सेंटेन्स आहे. या सेंटेन्समध्ये दोन ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत, बरोबर आहे की नाही? दिस इज वन ग्रुप ऑफ वर्ड, दिस इज अ सेकंड ग्रुप ऑफ वर्ड. हा पहिला ग्रुप ऑफ वर्ड आणि हा दुसरा ग्रुप ऑफ वर्ड. आता बोथ द सेंटेन्स, दोघेही जे काही वाक्य आहेत, आता पहिलं जे काही सेंटेन्स आहे याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये वर्ब आहे, आणि दुसरं जे काही सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. पण या दुसऱ्या सेंटेन्सच्या सुरुवातीला वेअर इज कम्स हिअर ॲट द बिगिनिंग ऑफ दॅट सेंटेन्स. वेअर हे सेंटेन्सच्या बिगिनिंगला त्या ठिकाणी आलेलं आहे, बरोबर आहे की नाही? आता एकंदरीत जर आपण पाहिलं दोघंही सेंटेन्सचा जर आपण मिनिंग पाहिला, आय नो म्हणजेच काय तर मला माहीत आहे, मला माहीत आहे. असं मी ज्या वेळेला तुम्हाला म्हणणार त्यावेळेला एकंदरीत यू ऑल्सो दॅट इज कॉल्ड से यस यू नो दॅट. वेन आय से आय नो दॅट टाइम यू से यू नो दॅट. अँड वेन आय से व्हेअर ही लिव्स, ज्यावेळेला मी पुढचं वाक्य त्या ठिकाणी उद्गारणार म्हणजेच काय व्हेअर ही लिव्स, तो कुठं राहतो, बरोबर आहे की नाही? तो कुठं राहतो असं ज्यावेळेला मी म्हणणार, वारंवार म्हणणार, दॅट टाइम यू आस्क मी द क्वेश्चन हू सर, कोण सर, व्हॉट सर. म्हणजे इन दिस टाइप डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन यू आर क्रिएट हिअर वेन यू लिसन दिस एक्झाम्पल. ज्यावेळेला तुम्ही हे दुसरं वाक्य एकंदरीत ऐकणार त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी मला करणार, बरोबर आहे की नाही? आता एकंदरीत या सब्जेक्टच्या या व्हर्बला ज्यावेळेला मी क्वेश्चन करणार की व्हॉट नो, काय व्हॉट नो, त्यावेळेला एकंदरीत मला काय उत्तर मिळणार? वेअर ही लिव्स. तुम्हाला काय माहिती आहे? मला काय माहिती आहे? वेअर ही लिव्स. काय उत्तर मिळतंय? वेअर ही लिव्स. आता एकंदरीत या सब्जेक्टच्या व्हर्बला क्वेश्चन केल्यानंतर जे काही उत्तर या ठिकाणी मिळतंय ते संपूर्ण उत्तर या ठिकाणी काय आहे तर ऑब्जेक्ट त्या सेंटेन्सचं म्हणजेच या एकंदरीत सब्जेक्ट व्हर्बचं काय बनत असतं तर ऑब्जेक्ट बनत असतं. हे ऑब्जेक्ट या ठिकाणी काय आहे तर क्लॉज आहे, बरोबर आहे की नाही? ऑब्जेक्ट सब्जेक्ट बनत असतं, सब्जेक्ट नाउन असतं, म्हणून हे जे काही सेकंड सेंटेन्स आहे हे सेकंड सेंटेन्स या ठिकाणी काय आहे तर नाउन क्लॉज आहे. म्हणजे परीक्षेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एक्झाम्पल दिलं गेलं तर आपण उत्तर कसं लिहिणार तर एकंदरीत सेकंड सेंटेन्स जे काही आहे व्हेअर ही लिव्स, नाउन क्लॉज, वेअर ही लिव्स, नाउन क्लॉज, ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. हे कंसात त्या ठिकाणी लिहायचे. काय लिहायचंय? ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. इन दिस टाइप वी कॅन राईट देअर. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता ॲडजेक्टिव्ह हा शब्द आपण पार्ट ऑफ स्पीच शिकत असताना पाहिलेला आहे. आता ॲडजेक्टिव्ह मीन्स व्हॉट you know that which word tells something more about a noun that is called adjective. जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगत असतो त्याला आपण काय म्हणत असतो
तर ॲडजेक्टिव्ह म्हणत असतो. पण आपल्याला या ठिकाणी त्या शब्दाची जी काही डेफिनेशन आहे ती थोडीशी ब्रॉड करायची. कशी ब्रॉड करायची की जे वाक्य नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल त्या एकंदरीत क्लॉजला सेंटेन्सला आपण काय म्हणणार तर ॲडजेक्टिव्ह म्हणणार. आतापर्यंत आपण काय म्हणत विच वर्ड, फक्त शब्द त्या ठिकाणी आपण म्हणायचो, बरोबर आहे की नाही, वर्ड किंवा वर्ड्स, बरोबर आहे की नाही. नाऊ आता आपल्याला काय म्हणायचं की जे वाक्य नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल त्याला आपण काय म्हणणार तर ॲडजेक्टिव्ह म्हणणार, बरोबर आहे की नाही. ॲडजेक्टिव्ह क्लॉज त्या ठिकाणी म्हणणार. आता या ठिकाणी सुद्धा आपण जर पाहिलं तर हे पहिलं वाक्य दिस इज द मॅन आणि सेकंड सेंटेन्स हू किल द टायगर. आता हे एकत्र ज्यावेळेला आपण वाक्य घेणार ते काय होत असतं, एक सेंटेन्स असतं, मिनिंगफुल सेंटेन्स असतं आणि यात एका सेंटेन्समध्ये दोन ॲक्शन त्या ठिकाणी असतात, दोन ग्रुप ऑफ वर्ड असतात. दिस इज अ वन ग्रुप ऑफ वर्ड अँड दिस इज अ सेकंड ग्रुप ऑफ वर्ड. हा दुसरा ग्रुप ऑफ वर्ड आहे. आता ज्या वेळेला आपण या पहिल्या ग्रुप ऑफ वर्डचा मिनिंग पाहणार दिस इज द मॅन, बरोबर आहे की नाही. हे सेंटेन्स कसं आहे तर मिनिंगफुल आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर दुसरं जे काही सेंटेन्स आहे हू किल द टायगर, हू किल द टायगर, वाघाला कोणी मारले, बरोबर आहे की नाही, वाघाला कोणी मारले. आता या ठिकाणी काय निर्माण होत असतो तर क्वेश्चन निर्माण होत असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे या सेकंड सेंटेन्सला केव्हा त्या ठिकाणी पूर्ण अर्थ प्राप्त होत असतो की ज्या वेळेला हे सेकंड सेंटेन्स या पहिल्या वाक्याला जोडलं जात असतं. म्हणजेच काय दिस इज द मॅन, हा तोच मनुष्य की ज्याने वाघाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर ठार केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. काय हा तोच मनुष्य की ज्याने वाघाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर ठार केलेलं आहे. आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सेंटेन्समध्ये मॅन इज अ नाऊन, पहिल्या वाक्यामध्ये मॅन काय आहे तर नाऊन आहे. या नाऊन एकंदरीत या नामाबद्दल हे जे काही सेकंड सेंटेन्स, आता या ठिकाणी आपण क्वेश्चन केला तर कोण मनुष्य, तर आपल्याला उत्तर काय मिळेल की ज्याने टायगरला त्या ठिकाणी ठार केलं तो मनुष्य. म्हणजेच काय हे सेकंड सेंटेन्स या पहिल्या वाक्यातील नामाबद्दल त्या ठिकाणी विशेष माहिती सांगते. म्हणजे हे सेकंड सेंटेन्स जे काही आहे ते या नामाचं त्या ठिकाणी काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी काय आहे तर क्लॉज आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणणार. आता एकंदरीत परीक्षेत जर तुम्हाला असं वाक्य दिलं गेलं तर अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. आता त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्याला जर लिहायला सांगितलं तर आपण हे सेकंड सेंटेन्स त्या ठिकाणी लिहिणार हू किल द टायगर, हू किल द टायगर इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. आणि जर कधी आपल्याला त्या ठिकाणी नेम इट विचारलं तर आपण त्या ठिकाणी काय लिहिणार तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं लिहिणार. त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आय फाउंड अ बुक विच वॉज व्हेरी ओल्ड. आता मी पुस्तक शोधले, हे पहिलं एक सेंटेन्स आहे आणि दुसरं सेंटेन्स कोणतं आहे विच वॉज व्हेरी ओल्ड. आता मी पुस्तक शोधले असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार की यस यू फाइंड आउट, ओके यू फाइंड आउट, यू फाउंड इट. आणि सेकंड सेंटेन्स विच वॉज व्हेरी ओल्ड की जे अतिशय जुनं आहे. आता फक्त एवढंच वाक्य जर मी म्हणत राहिलो की जे अतिशय जुनं आहे ते म्हणणार की सर काय काय अतिशय जुनं आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत हे जे काही 2 नंबरचं वाक्य आहे हा जो काही दुसरा ग्रुप ऑफ वर्ड आहे इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. याला आपण काय म्हणणार तर सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी म्हणणार. आणि हे पहिलं जे काही सेंटेन्स आहे हे मेन क्लॉज आपण म्हणणार. ज्या वेळेला हे सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजला जॉईंट होत असतं त्यावेळेला एकंदरीत या सबऑर्डिनेट क्लॉजला सुद्धा अर्थ प्राप्त होत असतो आणि एक मिनिंगफुल असं सेंटेन्स बनत असतं. आता या पहिल्या वाक्यातील या नाऊनला जर आपण क्वेश्चन केला तर कोणतं पुस्तक, बरोबर आहे की नाही, त्यावेळेला आपल्याला काय उत्तर मिळतंय तर विच वॉज व्हेरी ओल्ड, विच वॉज व्हेरी ओल्ड हे त्याला उत्तर मिळतं. म्हणजेच का एकंदरीत हे जे काही सेंटेन्स आहे हे संपूर्ण सेंटेन्स या पहिल्या वाक्यातील नाऊनबद्दल त्या ठिकाणी काहीतरी जास्तीची माहिती सांगता येईल. म्हणून हे संपूर्ण सेंटेन्स या ठिकाणी काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे. परंतु या ठिकाणी ऑलरेडी हे काय आहे तर क्लॉज आहे. म्हणून आपण या सेंटेन्सला काय म्हणणार तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणणार, बरोबर आहे की नाही. इन दिस टाइम्स
We learn here noun clause and adjective clause. In the next video, we learn adverb clause. If you like my video, please subscribe me, like me. Okay.